लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा. विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार. आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा. महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत. हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत. सावरकर नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आज तागायत तिथं आला नाही. तुम्ही त्या दिवशी जर येऊन ते करत होता तर ती घटना घडत नव्हती. एखाद्याच्या जीवाशी खेळल्यासारखं तुम्ही केलं. आणि खेळलं म्हणण्यापेक्षा माझं असं प्रामाणिक मत आहे की त्याच्या मृत्यूस कारणीभूत तुमचे MSCB किंवा तुम्ही संबंधित अधिकारी खालनं 10 फुटा वायर आहे आणि त्या तिकडचा सप्लाय म्हणू नका. तुम्हाला हात जोडून अजून विनंती करतो मी, जबाबदारी स्वीकारा. एखाद्याचा जीव गेला, एखादं कुटुंब उद्ध्वस्त झालं, ती जबाबदारी स्वीकारा. तुमच्या बेजबाबदारपणामुळे ते झालं ही जबाबदारी तुम्ही टाळू नका. तुम्ही इकडचा कंडक्टर तिकडं, तिकडचा सप्लाय इकडं, इकडचं सर्किट तिकडं, तिकडचं सर्किट इकडं. कुणी केलं ते? आम्ही केलं का? सर्किट कोण करतंय? तुम्हीच करताय ना. मग सर्किट चुकीचं आहे का बरोबर आहे तुम्हाला त्यावेळेला जोडताना कळलं पाहिजे होतं ना. MSCBच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्याचा नाहक बळी. आळसण गावात MSCBच्या कथित बेजबाबदारपणामुळे एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आळसण गावातील वसंत आतोबा जाधव या आपल्या घराशेजारील शेतात शेतीच्या कामासाठी गेले होते. यावेळी शेतामध्ये तुटून पडलेल्या विजेच्या तारांचा त्यांना जबरदस्त शॉक बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान वसंत जाधव हे बराच वेळ घरी न परतल्याने त्यांच्या पत्नी त्यांना बोलावण्यासाठी शेतात गेल्या. त्यावेळी त्यांनी आरडाओरडा करत आपल्या मुलाला घटनास्थळी बोलावून घेतले. मुलगाही मदतीसाठी पुढे गेला असता त्याला देखील विजेचा जोरदार धक्का बसला. मात्र धक्क्यामुळे तो दूर फेकला गेल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. मात्र शेतातील ऊसाला दिलेल्या पाण्यामुळे परिसर ओलसर असल्याने वसंत जाधव हे विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये MSCBच्या गलथान कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यावेळी बोलताना आळसण गावचे माजी सरपंच किरण बापू कचरे आणि सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव यांनी MSCBच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. घटनेची माहिती मिळताच विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे आळसण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्याने तार बघितलेलीच नाही. मला वाटलं अटॅक वगैरे काय आला असलो उन्हानं म्हणून घालून उतरला. त्याला पण करंट लागला. म्हातारा ढकलून दिली काय ढकलून दिलं मला लगेच असं. त्याच्यामुळे तो वाचला आणि त्यांची मंडळी ती इथं चालते. आणखी बारकी पोरं पण त्यांच्या मागणं पळत आली. उचललं आणि त्यांचं पाय परत पाण्यात गेल्यानंतर म्हाताऱ्याचं शरीरात मला करंट बसलं. मला करंट बसलं तर आम्ही दोघं पडलो. हां, बाजूला म्हणजे पाण्यात तिथंच पडलो. मी एक 10 सेकंद इथले 10 सेकंद जर मी थांबत होतो तसंच तर माझं पण शेवट होत होता. आईला मी वरडून सांगितलं. आई पण तिथंच होती. तर म्हटलं तू जा बाजूला. म्हटलं मला शॉक लागला. तर पोरगी होती तिला पण सांगितलं तू येऊ नको म्हटलं. कुणी येऊ नका म्हटलं. मला शॉक लागला. परत मी उसाच्या ठोंबाला पाय लावून ताकती जोर मी मागं सोडलं. मात्र घालून माझा हात काढून घेतला. मात्र एखाद्या होता ना माझ्या म्हणल्यानं मग मी साईडला सरलो. तिथून साईडला सरलो ना परत बाहेर आलो. मग परत फोन करून सांगितलं लाईटा बंद करा म्हणून. थोडं आता कुठं जखम वगैरे काय झाली? जखम नाही. माझं सगळं पाय हात पाय सगळं ताटून गेले. ते हे असं उचलत सुद्धा नाही. मला एक तार तुटल्यामुळे झाली. तार तुटल्यामुळे